कर हे धंदे ह्या चोरट्या भामट्या कुमार करजगीने आयुष्यभर केलेले आहेत. त्याला असं वाटलं होतं की ही जागा आपण घशात घालू, पण ती जागा त्याच्या घशात गिळता गिळता आम्ही काढली. हे जे काय भामटे लोक तिथं राहत होते, घरं बांधून किंवा बिल्डिंगा बांधून किंवा बिल्डर होते, त्यांनी कोट्यावधी रुपयाचा टॅक्स कॉर्पोरेशनला गेल्या 20 ते 25 वर्षामध्ये भरलेला नाही. कुमार करजगी कुणाला एक्झिबिशन लावायला जागा देतो. परवा एक 15-20 दिवसापूर्वी कोणीतरी लग्न थाटलं आमच्या जागेमध्ये आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे पुढारी येऊन गेले. ट्रस्टची जागा आहे आणि त्याच्यामध्ये लोक लग्न थाटतायत आणि पुढारी मोठे मोठे यांच्या मागे 35 वर्ष उभा राहिलेले त्याच जागेत येत आहेत. आणि एवढंच नाही तर तो इतका नीच आणि नालायक माणूस आहे. अवैध वेश्या व्यवसाय सुद्धा तो करण्यामागं त्यांनी मागं पुढे बघितलं. मागच्या 8-10 महिन्यापूर्वी त्याच तिथल्या मॉलमध्ये अवैध वेश्या व्यवसाय करताना ह्याचे जे कोणी हस्तक आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. नमस्कार, मी डॉक्टर संदीप शंकरराव वाडके, सचिव जुनी मिल बेकार कामगार बाराजदार आणि जनहित संघर्ष समिती सोलापूर. आपल्याला माहितच आहे की हा सब्जेक्ट खूप जुना आहे. 36 वर्ष सोलापूरमध्ये गाजलेला आहे. पूर्ण महाराष्ट्रभर हे प्रकरण गाजलेलं आहे आणि आता ते चव्हाट्यावर आलेलं आहे. आणि ह्याचे जे काही प्रमुख सूत्रधार आहेत कुमार शंकर करजगी यांच्या बाबतीतली ही मुख्यत्वे करून ह्या जागेच्या घोटाळ्याबाबत त्यांनी काय घोटाळा केला होता आणि तो कसा निस्तरला आणि आज काय काय स्टेजला हा सोलापुरातला 137 एकरचा हजारो कोटीचा भूखंड घोटाळा याच्यावर सोलापुरातील राज्यकर्त्यांनी त्याला पाडून घातलं. पोलिसांनी आणि कोर्टाने संरक्षण दिलं. या घोटाळ्याबाबत काही सविस्तर उहापोह मी करणार आहे. आणि मुख्य म्हणजे ही जी 137 एकरची जुनी मिलची जागा आमच्या ट्रस्टनी कोर्टाकडनं विकत घेतलेली होती 1989 ला आणि त्या जागेचा प्रत्यक्ष ताबा 96 आणि 98 साली सोलापुरातील 5 ठिकाणी जुनी मिल कंपाऊंड मोरारजी पेठ इथं जवळपास 65 एकर जागा आहे. त्याच्यानंतर मोतीबाग आपल्या बिजापूर रोडला कंबर तलावाजवळ तिथं 15 एकर जागा आहे. मोरारजी पेठ जुनी पोलीस लाईन आणि धरणशी लाईन इथं जवळपास अजून एक 65 ते 70 एकर जागा आहे. आणि ज्या जागेवर ही जागा आता थोडक्यात याची हिस्ट्री म्हणजे ही जागा 1988 साली कोर्टाने हायकोर्टाने जुनी मिल कडनं लिलावात काढली आणि ती जागा खरेदी करण्यासाठी कुमार शंकर करजगी ही जुनी मिल बेकार कामगार बाराजदार आणि जनहित संघर्ष समिती सोलापूर ही स्थापन केली. आणि त्याच्यामध्ये मी आणि माझ्यासारखे जे सोलापुरातले 1100 मेंबर्स आहेत त्यांनी कोट्यावधी रुपये त्यामध्ये घातले, युको बँकेत जमा केले आणि त्या पैशातून ह्या जागेचा लिलाव 9,36,00,000 आमच्या ट्रस्टने घेतला आणि तो 89 ला जागा मिळाली म्हणजे अवॉर्ड झाली हायकोर्टातून. आणि उरलेले पैसे भरल्यानंतर 96 साली आणि 98 साली 1 ते 5 लॉट मधली ही जी जागा आहे ते जुनी मिल ट्रस्टच्या नावे कोर्ट रिसिव्हरनी 1 ते 5 लॉट मध्ये दिलेली आहे. आणि असं असताना या भामट्या कुमार शंकर करजगीने 16/1/1998 ला म्हणजे जागा मिळाल्यानंतर बोगस उमा सहकारी गृहनिर्माण संस्था या संस्थेची स्थापना आपल्या वडिलांच्या बाळे येथे असलेल्या 4 एकर जागेवर जी आज सुद्धा शेत जमीनच आहे त्या जागेवर ही उमा सहकारी गृहनिर्माण संस्था निर्माण करून आणि त्याचे प्रवर्तक प्रसिद्ध सोलापूरचे पंचांगकर्ते दाते यांच्या मिसेस वीणा दाते आणि सध्या नामलाईट मध्ये आलेले समर्थ सहकारी बँकेचे चेअरमन दिलीप अत्रे यांनी या आणि बाकीचे त्यांचे 15 लोक होते यांनी या बोगस उमा सहकारी संस्थेची स्थापना केली. आणि त्याच्या पुढे जाऊन हे 137 एकर जागा आमच्या ट्रस्टची या बोगस संस्थेमध्ये विलीनीकरण करून सिटी सर्वेतल्या लोकांना हाताशी धरून त्यांनी त्या जागेची बोगस नोंदणी सुद्धा सिटी सर्वे ऑफिसला करून घेतली होती 97-98 साली. त्याच्यानंतर या गोष्टीवर ऑब्जेक्शन मी आणि माझ्या लोकांनी ट्रस्ट मधनं घेतल्यानंतर जमाबंदी आयुक्तांनी त्याच्यावर ही नोंदणी चुकीची आहे
असं स्पष्ट लेटर दिलेलं आहे. यापुढे जाऊन सगळ्या बोगस कागदपत्रावर म्हणजे हायकोर्टापासून ते पोलीस प्रशासन असू दे, सिटी सर्व्हे ऑफिस असू दे, या कुमार करंजगीने गेले 36 वर्षामध्ये शासनातील आणि जे कोणी पॉवर मध्ये असतील किंवा अपोजिशन पार्टी मधले असतील त्या सगळ्यांना हाताशी धरून सगळ्या पुढाऱ्यांना तिथल्या जागेत बलिदान खायला देऊन त्याला असं वाटलं होतं की ही जागा आपण घशात घालू, पण ती जागा त्याला घशातली गिळता गिळता आम्ही काढलेली आहे. त्याच्यानंतर शरद मुठाळ, सुनील मंत्रीचे मंत्री रियालिटी प्रायव्हेट लिमिटेड, के बिल्डर्स अँड डेव्हलपरचे सुरेंद्र कर्णिक आणि के असोसिएट मध्ये असलेले हे कुमार शंकर करंजगीचे बायको, त्याचा मुलगा, त्याची सून, त्याचा नातू, या सगळ्या लोकांनी पुढे जाऊन या सगळ्या बोगस वेगवेगळ्या कंपन्या ज्या स्थापन केल्यात त्याच्यामध्ये सोलापुरातल्या बाकीच्या लोकांना पैसे इन्व्हेस्ट करून तुम्हाला शॉप देतो, तुम्हाला जागा देतो, फ्लॅट देतो म्हणून या 137 एकर जागेवर पुढं 1 ते 14 स्पोर्ट्स संस्था बनवून पुढे त्याच्या 22 स्पोर्ट्स संस्था बनवल्या. त्याच्यामध्ये वॉटरफ्रंट फेज 1 आहे, वॉटरफ्रंट फेज 2 आहे, जुनी मिल कंपाऊंड मधलं द स्क्वेअर मॉल अँड मधलं फ्लॅट अँड शॉप ओनर्स असोसिएशन आहे. अशा 22 बोगस गृहनिर्माण संस्था या आमच्याच संस्थेवर बनवून या सगळ्या मंडळींनी सोलापूरमधल्या जवळपास अख्ख्या सोलापूरला यांनी मिठीत धरलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांना असं वाटत होतं की आपण हे वाटणी करू, फसवू, तू तिकडची जागा घे, मी इकडची जागा घे. पण याच्यानंतर ज्यावेळेला मी स्वतः याच्यामध्ये 2016 सालापासून 17 सालापासून ऍक्च्युली लक्ष घातलं आणि सगळे ठिकाणचे कागदपत्र काढले, हायकोर्टाच्या कोर्ट रिसिव्हर पासून ते सगळ्यांच्या समोर बसून जाऊन त्यांना ह्या सगळ्या गोष्टी कंप्लेंट करून समजावून सांगितल्या. आज अशी परिस्थिती आहे की या जागेचे सगळेही खरेदी विक्री व्यवहार बंद झालेले आहेत. या जागेमधल्या कुठल्याही मोजण्या होत नाहीत. या जागेमधले सगळेच्या सगळे लेआउट आम्ही रद्द केलेले आहेत. आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो की ज्या सोसायटी रजिस्ट्रार मधल्या लोकांना यांनी हाताशी धरून ट्रस्टच्या जागेवर 22 बोगस उमा कोऑपरेटिव्ह संस्था आणि बाकीच्या संस्था बनवल्या होत्या. त्यापैकी नुकत्याच म्हणजे 22/8/2025 रोजी त्यातल्या 11 संस्था उमा गृहनिर्माण संस्था क्रमांक 1, 2, 3, 5, 6, 7, 8, 12 ब, 12 क, 13 अ आणि 13 ब अशा 11 उमा सहकारी गृहनिर्माण संस्था एका दिवसात अंतरिम अवसायनात काढलेल्या होत्या. आणि ही महाराष्ट्रातली एकाच दिवसात 11 गृहनिर्माण संस्था अवसायनात काढायची पहिली आणि एकमेव घटना आहे. आणि त्याच्यावर अवसायक म्हणून राजेश देशपांडे यांची नियुक्ती केलेली होती. डॉक्टर बागल उपनिबंधक सहकारी संस्था शहर सोलापूर यांनी. त्याच्या पुढे जाऊन त्यांना 1 महिन्याचा अवधी दिला होता. यांच्याकडे कुठलेही कागदपत्र नाही आहेत या बोगस संस्थांकडे. सगळे जे काही संचालक मंडळ आहे ते अस्तित्वात नाही. सगळे जे कोणी मेंबर आहेत ते सगळे बोगस आहेत. त्याच्यामुळे 7/11/2025 ला यापैकी त्यांच्याकडे कुठलंही संचालक मंडळ अस्तित्वात नाही, निवडणुका घेतलेल्या नाही, ऑडिट नाहीत. त्याच्यामुळे सध्या उमा सहकारी गृहनिर्माण संस्था क्रमांक 1, 3, 5, 7 आणि 8 या 5 संस्था अंतरिम अवसायनात काढून त्याच्यावर सुनीता देशपांडे व राजेश देशपांडे यांची अवसायक म्हणून नियुक्ती केलेली आहे. आणि बाकीच्या ज्या 22 पैकी उरलेल्या ज्या बोगस संस्था आहेत त्यांची सुद्धा प्रोसेस सुरू आहे. आणि लवकरच एक 15 दिवसाच्या महिन्याच्या पिरियड मध्ये या उरलेल्या सगळ्या उमा कोऑपरेटिव्ह संस्था, वॉटरफ्रंट फेज 1, 2, स्क्वेअर मॉल वगैरे या सगळ्याही संस्था अवसायनात निघणार आहेत. त्याच्यामध्ये पुढे जाऊन कॉर्पोरेशनच्या बांधकाम विभागाने सगळ्याच लोकांना हाताशी धरून कुमार करंजगी आणि या बाकीच्या भामट्यांनी अवैध बांधकाम परवानगी मिळवलेले होते. तर तिथं आम्ही कंप्लेंट करून कॉर्पोरेशनला हे बांधकाम परमिशन कुठल्याही अवैध बांधकाम झालेले 137 एकर जागेमध्ये सोलापूर बसतंय या कुठल्याही बांधकामांना वापर परवाने दिले गेलेले नाहीत. सर्व बांधकाम अवैध ठरवलेली आहेत. त्यांचे इथून पुढच्या बांधकाम परमिशन त्या कॉर्पोरेशनने 2017 सालापासून बंद केलेले आहेत. तिथले लेआउट रद्द केलेत, मोजण्या बंद केलेल्या आहेत. याच्या उपर जाऊन हे जे काय भामटे लोक तिथे राहत होते, घर बांधून किंवा बिल्डिंगा बांधून किंवा बिल्डर होते, त्यांनी कोट्यावधी रुपयाचा टॅक्स कॉर्पोरेशनला गेल्या 20 ते 25 वर्षामध्ये भरलेला नाही.
ही सुद्धा बाब आम्ही कॉर्पोरेशनला सांगितलेली आहे आणि कॉर्पोरेशनच्या आयुक्तांना वारंवार मी सांगितलंय की हा जर टॅक्स तुम्ही भरून घेतला नाही, त्या जर अतिक्रमण झालेल्या आणि चुकीच्या बांधकाम झालेल्या अनधिकृत बांधकामावर तुम्ही जर कारवाई केली नाही तर मला नाईलाजाने हायकोर्टात जावं लागेल आणि हायकोर्टात जर मी गेलो तर 1 महिन्याच्या आत मी हातात ऑर्डर आणेन आणि तिथले सगळे अतिक्रमण आणि अवैध बांधकामात जमीनदोस्त करू. तेवढंच होणार नाही तर त्या बाबतीत जे कोणी याच्यामध्ये सामील होते कुमार करंदगे बरोबर, ते मग कॉर्पोरेशन मधले बांधकाम विभागातले असतील, आयुक्त असतील, पोलीस खात्यातले असतील, इव्हन कोर्ट किंवा चॅरिटी ऑफिस मधले असतील, ह्या सर्वांना सुद्धा मी पार्टी करून त्यांना सुद्धा शिक्षा भोगायला लावणार. हे शेवटचं अल्टिमेटम मी दिलेलं आहे. तर आता याच्यामध्ये ज्यांनी कोणी अतिक्रमण केलेले आहेत किंवा अवैध बांधकाम करून आमच्यावर कोणीही कारवाई करू शकत नाहीत. आमच्या पाठीशी दादा आहेत किंवा दुसऱ्या कुठल्या पक्षातले दादा, मामा, काका आहेत, त्या भ्रमात लोक राहतात. त्यांना मी हे आपल्या माध्यमातून चेतावणी देतोय की लवकरात लवकर त्यांनी तिथले अतिक्रमण केलेल्या गोष्टी, मग तिथं कोणी बंगले बांधून राहतात, मग ते वकील असू दे, डॉक्टर असू दे, हॉस्पिटल असू दे, बिल्डर असू दे किंवा कोणीही असू दे, त्यांचे सगळेही बांधकाम अवैध आहेत. आणि आपण वारंवार बघता की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट अवैध बांधकामावर कुठल्याही दयामाया न दाखवता कोणीही असू दे ते निष्कासित करण्याचे तात्काळ आदेश देतात. तर केवळ एक माणूस की म्हणून इतके दिवस आम्ही गप्प बसलो होतो, पण आता हे त्यांनी जे अवैध बांधकाम निष्कासित केले नाही, स्वतःहून काढून घेतले नाहीत किंवा अतिक्रमण आपण बघता की तिथं कुमार करंदगे कोणाला एक्झिबिशन लावायला जागा देतो. परवा जे 15-20 दिवसापूर्वी कोणीतरी लग्न फाटलं आमच्या जागेमध्ये आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे पुढारी येऊन गेले. ट्रस्टची जागा आहे आणि त्याच्यामध्ये लोक लग्न काढतायत आणि पुढारी मोठे मोठे यांच्या मागे 35 वर्ष उभा राहिलेले त्याच जागेत देत आहेत. हे कोणाला म्हणजे थोडे तरी इथिक्स ठेवायचे ना की आपण कोणाच्या जागेत काय करतोय. तुम्ही कोणीही असा परमिशन न घेता कशाला ट्रस्टच्या जागेमध्ये करायचं. शिवाय तिथं सर्कस लाव, एक्झिबिशन लाव, गाड्या विकायला जागा दे, कडबा विक किंवा ट्रॅव्हलच्या जागा गाड्यांना उभा कर. हे धंदे या चोरट्या भामट्या कुमार करंदगेने आयुष्यभर केलेले आणि एवढंच नाही तर तो इतका नीच आणि नालायक माणूस आहे. अवैध देश व्यवसाय सुद्धा तो करण्यामागे तो त्यांनी मागे पुढे बघितले. मागच्या 8-10 महिन्यापूर्वी त्याच तिथल्या मॉलमध्ये अवैध व्यवसाय करताना ह्याचे जे कोणी हस्तक आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला. इतका नीच प्रतीचा हा माणूस आहे. आणि एक मिनिट मला कंप्लीट करू दे. त्यांची बेल कॅन्सल करण्यासंदर्भात मी हायकोर्टामध्ये अर्ज केला होता कुमार करंदगेचा. त्यांनी सगळ्याही बेलच्या टर्म्स ज्या होत्या ते कोर्टात तारखेला हजर राहणं, पोलिसांकडे सोमवारी हजर, पहिल्या महिन्याच्या सोमवारी हजेरी लावणं किंवा ह्या जागेचे व्यवहार करू नयेत किंवा आमच्यावर कुठलाही दबाव आणू नये, खरेदी विक्री लीज असले प्रकार करू नयेत, या सगळ्याही अटी मोडल्या. त्याचं एक उत्तम उदाहरण मी दाखवतो तुम्हाला. हे असे त्यांच्या वाढदिवसाला पान भरून हे ऍडव्हर्टाईज देतात डॉक्टर कुमार शंकर करंदगे आणि यांचे जे फोटो आहेत ना सगळे, कोणी पोलिसांच्या बरोबर आहेत, कोणी आपल्या सगळ्याच पक्षाच्या कोणी अध्यक्ष आहेत, कोणी कार्यकर्ते आहेत, हे असले फोटो वर्षानुवर्ष देऊन ते काय सांगतायत की दडदडीत इथं लिहिलंय मी दिलेल्या वचनाप्रमाणे जुनी कंपाऊंड मधले कुमार सहकारी संस्थेची जागा अजूनही ज्या लोकांना मिळाली नाही माझ्यासारख्या, माझं नाव घेऊन ते बरेच पत्रकार परिषदेत सांगतायत की त्यांना मी द्यायला तयार आहे. जिथं कोर्टाने 2001 साली या जागेचे व्यवहार करायचे नाहीत हे वारंवार सांगितलंय. 3 त्यांच्यावर चॅरिटी कमिशनरच्या ऑर्डर्स आहेत, 2 डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि 2 हायकोर्टाच्या ऑर्डर्स आहेत की या जागेचे व्यवहार करायचे नाहीत. एवढे असताना सुद्धा आणि कोर्टात जाऊन त्याने ऍफिडेव्हिट दिले इथून पुढे मी ते कुठलेही अटी मोडणार नाही. त्याच्या उपर कोर्टाने त्यांना स्ट्रिक्ट ऑर्डर दिलेले आहेत की याच्यात जर काय मोडलं तर तुमचं जामीन कॅन्सल होईल. आणि हे झाल्यावर हे आणि अशा अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. आज सुद्धा अवैधपणे ती जागा सर्कसला देणे, हे करणे, या सगळ्या गोष्टी आहेत. आता तुम्ही एक गोष्ट पदाशी विचारला आणि तुम्ही माझ्यावर ऍलिगेशन केले की तिथं व्यवसाय व्यवसाय हे ते त्याचा नाही तुम्ही आक्षेप घेतोय, मी क्लिअर करतो ते. त्याबाबत कोर्टामध्ये केस सुरू आहे, त्याचे सगळे कागदपत्र आमच्याकडे आहेत. ती जागा ट्रस्टची असताना सुद्धा त्या जागेमध्ये हे व्यवहार झालेले आहेत. हे मी उदाहरण दिलं
आणि असे असे जर मी पुरावे द्यायला गेलो तर मला आता तुम्हाला अजून एक पुढची गोष्ट सांगतो की आमच्या हे ज्या मेंबर आहेत त्यापैकी जवळपास 800-900 मेंबरच्या या लोकांनी म्हणजे 98 सालापासून प्रत्येकी 25-25 हजार रुपये पर 1000 स्क्वेअर फूट हे डेव्हलपमेंट चार्जेस म्हणून त्यांनी जी बँक बुडाली समर्थ सहकारी बँक त्याच्यामध्ये भरायला लावले आणि त्याच्यामध्ये सुद्धा हे विना दाते आणि हे सगळे आत्रे आणि हे कुमार करजगी त्या काळचे संचालक मंडळातले होते. आमच्याच लोकांचे पैसे तर जागा द्यायला वापरले, एक जागा दिली नाही, वर 25-25 हजार रुपये काढून घेऊन त्यांना त्या बँकेत भरायला लावले. बँक बुडली, त्या आमची जागा त्या बँकेमध्ये तारण ठेवली. हा विषय फार मोठा आहे आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी आम्ही कंप्लेंट पोलिसांकडे दिलेले आहेत. त्याबाबत मी वेगळे प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे. हे आत्रे, कुमार करजगी, त्यांचं संचालक मंडळ आणि समर्थ सहकारी बँकेचा घोटाळा, त्याच्यामुळे त्या बाबतीत मी जात नाही. तर आता शेवटचं ह्याच गोष्टी राहिल्या की आता आमची जागा आहे आणि आम्हाला मिळालेली नाही आणि याच्यावर सगळ्या गोष्टी चालू आहेत. तर त्यासाठी आम्ही येत्या 21 तारखेला रविवारी 5:30 ते 7:30 रोजी समाज कल्याण केंद्र रंगभवन चौक येथे फक्त जुनिमेल ट्रस्टचे जे फाउंडर 1100 मेंबर आहेत त्यांच्यासाठी ह्या जागेचं पुढं वाटप कसं करायचं त्याच्या कायदेशीर बाबी तपासून, आता याच्यातली अजून एक गोष्ट आहे की 5-6 वर्षापूर्वी ही जागा आम्ही ट्रस्टच्या नावे याच्याकडे आयुक्तांचं रजिस्टर सुद्धा केलेले आहे जे चॅरिटी कमिशनरकडे आणि जागोजागी आम्ही कंप्लेंट केलेले आहे हायकोर्टापासून सगळीकडे. तर त्याच्यामुळं याचे खरेदी विक्री सगळे व्यवहार कुमार करजगी किंवा त्यांचे जे हस्तात किंवा बाकीचे जे लोक आहेत त्यांना करता येत नाहीत, त्या प्रतिबंधित आहेत. हे मी आपल्या माध्यमातून सोलापूर आणि बाकीच्या सगळ्या लोकांना कळवतो.